सोलापूर शहराप्रमाणेच ग्रामीणमधील देखील पोलिसांनी गणेशोत्सवापासून डीजेला परवानगी दिलेली नाही. त्यानंतर कोणत्याही मिरवणुकीवेळी डीजेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे तोच नियम कायम राहणार असून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढणाऱ्या मंडळांनी देखील डीजे लावू नये. आदेशाचे उल्लंघन केल्यास डीजे जप्त केला जाईल आणि डीजेवाल्यासह संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवानंतर नवरात्र महोत्सव, शिवजयंती, रमजान ईद झाली. यावेळी निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांनी कोणालाही डीजेला परवानगी दिलेली नाही. या मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाल्या. याच पद्धतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका निघतील, असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला. सध्या ग्रामीणमधील 25 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी त्यांच्या हद्दीतील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेत आहेत. यावेळी पोलिसांकडून परवानगी मिळणार नसल्याने कोणीही डीजेसाठी आगाऊ रक्कम देऊ नये, असे आवाहन केले जात आहे. पोलिसांच्या आवाहनाला पदाधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत पुढील 2 ते 3 दिवसात जिल्हास्तरीय बैठक होईल, असेही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन प्रत्येकाला करावेच लागेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपण गणेशोत्सवापासून ग्रामीण भागातील मिरवणुकांमध्ये डीजे बंदी केली आहे. त्यानंतर नवरात्र, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि बकरी ईद साजरी झाली. त्यावेळी निघालेल्या मिरवणुकांमध्ये देखील कोणाला डीजेसाठी परवानगी दिलेली नाही. त्याच पद्धतीने सर्व मंडळांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी. सर्वांनी कायद्याचे पालन करावे. गुन्हा दाखल होईल असे कृत्य करू नये, असे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले. सोलापूरच्या ग्रामीण भागातील प्रत्येक मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, जेणेकरून लहान मुले, मुली, तरुण तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक देखील त्यात सहभागी होतील. मिरवणुका पाहायला ते येतील. मिरवणुकीत लेझिम, ढोल व झांज पथक, मर्दानी खेळ असावेत. आकर्षक देखावे करावेत. मंडळांनी मागणी केल्यावर त्यांना पोलीस बँड देखील दिले जाईल, असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.